नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. सरकारने उसाचा FRP म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर 25 रुपये प्रति क्विंटलने वाढवलाय. म्हणजेच आता उसाला प्रति क्विंटल 340 रुपयांचा दर मिळणार आहे. तसंच तांदळाच्या निर्यातीवर आता 20% निर्यात शुल्क 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार आहे. लवकरच नो युअर कस्टमर म्हणजेच KYCची प्रक्रिया डिजिटल करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात KYCच्या नियमात बदल होऊ शकतात. नुकताच फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिलची बैठक पार पडली. त्यात KYCतील कोणत्या घटकांमुळे अर्थव्यवस्थेला नुकसान होऊ शकते यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना डाळींच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फुटलाय. तूर डाळीच्या किमती वाढल्यानंतर गेल्या 20 तारखेला सरकारने डाळ व्यवसायातील विविध घटकांसोबत बैठक आयोजित केली. व्यापाऱ्यांनी नफा कमवण्यासाठी डाळीचा साठा करू नये असा सल्ला ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिलाय. व्यापाऱ्यांनी डाळीचा साठा जास्त केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. आयात करण्यात आलेली डाळ बाजारात न आल्याने किमती वाढत असल्याचं निदर्शनास आलंय. भारतातल्या कर्मचाऱ्यांचा पगार यावर्षी 9.5% वाढू शकतो. मात्र 2023 मधील पगारवाढीच्या तुलनेमध्ये ही वाढ कमीच आहे. कोरोना महामारीनंतर 10% जास्त पगारवाढ होणार नाही अशी माहिती ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिस कंपनीने दिली. इतर देशात तणावाची परिस्थिती असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते. ऑनलाईन ॲपचा वापर करून अनधिकृत कर्ज देणाऱ्यावर चाप बसवा असे स्पष्ट निर्देश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेत. 2021 आणि 2022 या वर्षात केंद्र सरकारने सुमारे 2,500 अनधिकृत पद्धतीने कर्ज देणारे ॲप बंद केलेत. या ॲप्सनी अनेक कर्जदारांकडून पैसे घेऊन ते बुडवलेत. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ChatGPT प्रमाणे AI चॅटबोट हनुमान पुढील महिन्यामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासाठी रिलायन्स कंपनीची 8 विद्यापीठांसोबत काम करण्याची प्रोसेस सुरू आहे. याला भारत GPT ग्रुप असं नाव देण्यात आलंय. रिलायन्सचं AI हे भारतातल्या 11 स्थानिक भाषांमध्ये असणार आहे. आरोग्य, शिक्षण, आर्थिक सेवा आणि विविध सरकारी कामांसाठी हे उपयोगी ठरणार आहे. हा चॅटबोट बोलल्यानंतर शब्द टाईप करता येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICने 13 वर्षांहून कमी असणाऱ्या मुलांसाठी LIC अमृतबाळ ही विमा योजना आणली आहे. 30 दिवसांहून जास्त वयाच्या आणि 13 वर्षांहून कमी वयाच्या मुलांच्या नावाने ही पॉलिसी काढता येणार आहे. या योजनेची मॅच्युरिटी वयाच्या 18व्या किंवा 25व्या वर्षी होणार आहे. पॉलिसीसाठी 5, 6 किंवा 7 तसंच 10 वर्षापर्यंतचा एक रकमी हप्ताही भरता येणार आहे. या योजनेत किमान 2 लाख रुपयांचा विमा घ्यावा लागणार आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर पैसे मनी बॅक योजनेनुसार 5, 10 किंवा 15व्या वर्षी काढता येतील. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.